Hello friends, welcome back. Welcome to my channel. In previous video we studied androecium जो की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. त्यानंतर androecium मध्ये असणारं त्याचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अँथर, एवढ्या तीन गोष्टी मागच्या पार्टमध्ये आपण बघितलेल्या होत्या. तर मित्रांनो, आज आपण बघूयात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस. The process of formation of microspore. The process of formation of microspore. That process is called as microsporogenesis. The process of microsporogenesis takes place in microsporangia. किंवा त्याला आपण मायक्रोस्पोरॅन्जियम असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. ही जी बाजूला तुम्ही डायग्राम बघू शकता, याच्यामध्ये टॅपेटमच्या इन्नर साइड टू द टॅपेटम मायक्रोस्पोरॅन्जियम किंवा मायक्रोस्पोरॅन्जिया प्रेझेंट असतो. मायक्रोस्पोरॅन्जिया इज द साइट ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस. या मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आतमध्ये ज्या सेल्स असतात, त्या सगळ्या सेल्सला, खूप साऱ्या सेल्स असतात, त्यांना स्पोरोजिनस सेल असं या ठिकाणी म्हटल्या जात असतं. प्रिमिटिव्हली स्पोरोजिनस सेल, खूप साऱ्या स्पोरोजिनस सेल्स एकत्र येऊन ज्यांचं स्पोरोजिनस टिश्यू आपण म्हणू शकतो, अशा या ठिकाणी तयार झालेल्या असतात. तीच स्पोरोजिनस सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड इन मायक्रोस्पोरॅन्जिया. अँथर जेव्हा यंग असतो त्यावेळेस त्याला आपण मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणतो, आणि लेटर स्टेजमध्ये डेव्हलप झाल्याच्या नंतर पोलन सॅकमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ऑल स्पोरोजिनस सेल्स आर ॲबल टू प्रोड्यूस अँड मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये असणाऱ्या या सगळ्या सेल्स मायक्रोस्पोर डेव्हलप करू शकतात, परंतु साईज इन्क्रीज होत असते, अँथरची साईज वाढत असते. त्याप्रमाणे सगळ्या सेल्स या कॅपेबल असतात, परंतु त्यातील काही सेल्स या पुढे मायक्रोस्पोर तयार करण्यासाठी काम करतात, आणि काही सेल्स या डिजनरेट होऊन सराउंडिंग लेयर त्या ठिकाणी निर्माण करतात. साइज ऑफ अँथर increase which directly proportional to in the size of microsporangium. Those cells are ready or able to produce microspore. These cells are called as microspore mother cell. Microsporangium मध्ये जे स्पोरोजिनस सेल्स असतात, साईज इन्क्रीज झाल्यानंतर काही सेल्स डिजनरेट होऊन जातात, काही सेल्स राहतात. त्या राहिलेल्या सेल्स मायक्रोस्पोर तयार करण्यासाठी काम करतात. ज्या सेल मायक्रोस्पोर तयार करणार असतात त्यांना आपण मायक्रोस्पोर मदर सेल असं या ठिकाणी म्हणत असतो, आणि हे डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतात. या सेल्स डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतात. मायक्रोस्पोर मदर सेल. या मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये जी की एक सेल आहे, अशा अनेक सेल या ठिकाणी असतात मिओटिक डिव्हिजनमध्ये, रेडी टू फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. आफ्टर द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन leads to resulting in tetrad formation. That is a microspore tetrad. What is meant by tetrad? Tetrad means cluster of 4 haploid cells which are joined together. That is called as a tetrad. आणि हा मायक्रोस्पोर्सच्या सेल्सचा टेट्राड आहे, म्हणून याला मायक्रोस्पोर टेट्राड असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. आता हा टेट्राड, या टेट्राडचे काही वेगवेगळे टाईप्स असतात त्यांच्या स्ट्रक्चरनुसार, ते आता आपण या ठिकाणी पाहूयात. मायक्रोस्पोर टेट्राड कशा प्रकारे असू शकतात हे आपण यामध्ये बघूया. ही पहिली डायग्राम जी आहे ही टेट्राहेड्रल टेट्राडची आहे. याच्यामध्ये 4 सेल, 3 सेल समोरच्या साईडला आणि 1 सेल पाठीमागच्या साईडला डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. दिस इज अ टेट्राहेड्रल टेट्राड. दुसरा प्रकार आहे हा आयसोबायलॅटरल टेट्राड. सगळ्या सेल्स समोरच्या साईडला एकमेकांच्या सारख्या आहेत साईजने, त्यामुळे याला आयसोबायलॅटरल टेट्राड असं म्हटलं जात असतं. सर्व सेल एकाखाली एक एका सरळ रेषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात,
अशा स्ट्रक्चरला लिनियर टेट्रॅड असं म्हटलं जात असतं. तिसरा प्रकार आहे लिनियर टेट्रॅड आणि चौथा प्रकार आहे एफ शेप असणारा, 2 सेल्स या एकमेकांच्या बाजूला आणि 2 सेल्स खालच्या बाजूला, असं प्रकारचं हे डायग्राममधलं चौथं स्ट्रक्चर आहे. चौथा टेट्रॅडचा प्रकार आहे जो दिसायला एफ या इंग्रजी भाषेसारखा आहे, या इंग्रजी अल्फाबेटिकल वर्डसारखा आहे, म्हणून याला एफ शेप्ड टेट्रॅड असं सुद्धा म्हटलं जात असतं. टेट्राहेड्रल टेट्रॅड मोस्ट कॉमनली अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळतो. सगळ्या किंवा मोस्ट ऑफ द टाइम अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये असणारे टेट्रॅड हे टेट्राहेड्रल प्रकाराचे असू शकतात. आफ्टर धिस मायक्रोस्पोर टेट्रॅड अनदर मियोटिक डिव्हिजन्स आणि रिडक्शनल डिव्हिजन होतात आणि या सगळ्या रिडक्शनल डिव्हिजन आणि मियोटिक डिव्हिजन नंतर 4 हॅप्लॉइड आपल्याला सेल्स या ठिकाणी मिळतात आणि हे वेगवेगळ्या, आता या ज्या सेल्स आहेत या चिटकलेल्या नाही, या सेपरेट सेल्स आहेत, या हॅप्लॉइड सेल्स आहेत आणि याच हॅप्लॉइड सेल्सला मायक्रोस्पोर असं आपण म्हणत असतो. अशा प्रकारे आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस या ठिकाणी बघितलेले आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर.